हाय गाईज, नमस्कार मित्रांनो. तर आपण चाललो आहे राजगडला. हे आपले मित्र. हे गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज आम्ही सगळेजण चाललोय राजगडला. तर आता बघू पुढं काय काय होतंय. आणि आज आपल्या बरोबर 2-3 मेंबर एक्स्ट्रा वाढलेत. हा अंकुश, ही आपली मिस ओरिओ, अजून त्यांच्या बाजूला मिस धनश्री आणि आपण रोजचेच. आणि आम्ही तिघ. हा आमचा अनिकेत, नेहा, दीपराज, अजून मी. आता बघू पुढं काय काय होतंय. असं वाटतं पूर्ण मिसिंग लेअरचं डिस्कशन चालू आहे सध्या. काय सांगत होतास तू मिसिंग लेन बद्दल? मिसिंग लेनचं म्हणत होतो की हा छोटा टनल आहे थोडासा. हा, तो जो दुसरा आहे ना टनल आपल्याला बॉम्बेला जाताना तो बघ, तो गेला कसा आहे 120च्या स्पीडला आहे तो. फाईन नाही बसत इथं मग? आहे की मस्त 2000चा फाईन आहे. बरा 2000चा फाईन भरून 100च्या वर गेला का? 100 नाही 80 आहे इथं. 100 वर आता फडणवीस साहेब बोलले आहेत की तुम्ही रूल्स मारा. Rules मारा. रूल्स नुसार चालणार. शिस्त पण अपडेट शिस्त बाळा. अपडेट नाही, शिस्त बाळा. ते सध्या आमच्यासाठी शिस्त ती तोडली होती आम्ही. अपघात म्हणलं तर अपडेट म्हणलं डायरेक्ट. मी अपघात म्हणलं तर होते अपडेट. नेट दिसलं का? हे बघ, हे बघ. अरे पागल, माझं नेट चालू आहे. अरे अंबानीला बोललोय, मग फक्त माझ्यासाठी फक्त चालू ठेवू मिसिंग लेनला. कळलं? नवरा बायको नवरा. झाला बघ, तो पण सुरू केला. नाव घेतलं की झालं. अंबानी बोलला काम 25. अंबानी बोला, सब बोला. पाठवायला लागेल नाही हा? तू पिक्चर नाही का? पुढे आहे हॉटेल, थांबा आपण जाऊ तिथे. नाही तर खडका इथं नाही. तू पिक्चर नाही का? हे काय झालं दीपराज? ते आपलं तिकडचं सीन झाला माहिती ना, तर आपण तिकडे गेलो. कुठे गेलतो आपण? तर आपण त्या रायगडला आपण गेलेलो या ओढ्यात हे नको काढू, काय पण काय काढतो. एक सीन माहिती तो पिक्चर मधला, नवरा नवसाचा मधला. कुठला? तू सांग ना, मी त्याला आठवलं. नेचर कॉल आला असेल त्यांनी. कोकणात जाव आणि मग तिथं तो वाला सीन करू. ते आज मी बघितलं. तुम्ही तोंडाने बोल नाही, नाकाने बोलत म्हणून कळले. तिकीट बोला की बोला, तिकीट बोला, तिकीट. तो आला बनू आपण. एक बायको घरी असते. मी तुमची करून ठेवतो मस्करी करतो. पुढच्या ट्रिपची पण प्लॅनिंग चालू आहे सध्या. त्याला वर्ष जाईल त्या गोष्टीला, पण आता उत्साह आहे म्हणून ठीक आहे तेवढं. कमिंग सून पार्ट नंबर कोकण ट्रिप कमिंग सून. जाऊ शकतो आपण दिवाळीच्या टायमाला. दिवाळीत ना आम्हाला पावसाळ्यात जायचं कोकणात. गणपतीला जाऊ आपण. गणपतीला नाही, सॉरी. तू कुठं चालला गणपतीत?
गणपतीत आमचा मोलाचं माझे 10 दिवस मोलाची असते सोनार सुवर्ण. एवढ्या मैत्रिणीचे फॉलोवर आहेत. हा मंडळाचा तिथे अध्यक्षपणा करतो. भाई बाकीचे जे आहे ते रील स्टार मस्त पैकी फुल देतात. ते काय 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 ते घालतात, शाल वगैरे देतात. लाज वाटते का तुला? एकदा तरी केलं का माझ्यासोबत तसं? हे बघ असं साध्या लोकांना नाही बोलत. असे कित्येक आले आणि ते असे आणि हार घेऊन शाल आणि श्रीफळ आणि फुलं बिला गुच्छ दिले. हे बघ आपण देवासाठी जातो. अरे देवाचं पण काम. तू देवासाठी नाही. मी मला एवढं काही नाहीये म्हणून तू आम्हाला फॉलो बॅक केलंयस का? मी तुला पाया करतो पडून येते म्हणून कळलं? ना फॉलो बॅक केलंय ना तुला. फॉलो बॅकचं नाही म्हणत मी, मग? फॉलो बॅक बोलतोय. कॉल बॅक म्हणजे अरे तिने लगेच हे करतो. कुठं मला नाही त्याचं पण बरोबर आहे मग. फॉलो केलेस का तू? Algorithm. इंस्टाच्या आयडीला फॉलो झालेस का? बनवू ना यांचा आगमन एवढं यांचा आगमन कुठल्या एवढं आहे. कुठल्या आयडीला फॉलो आले मला सांग. एकदम तुझ्या एकदम झालीस ना? मग त्याच्यातली एकतरी बोलत स्टोरी बोलत. टाकली, एकतरी फोटो टाकलायस. तुला माझ्या हायलाइट मध्ये आहे ना बघ जाऊन. हा, highlight एकदम मध्ये त्याच्यात. आहेत. तो काय बोलतोय? तो काय बोलतोय? आगमन सांग कधी येते. हायलाइट मध्ये आहे ना? हा, मग. मग हायलाइट मध्ये कोण बघता? अरे भाई, पण highlight. स्टोरी मेन्शन केले म्हणून हायलाइट झाली ना. अरे बाळा, मी काय बोलतोय? तुला रील बनवायचे का असं म्हणायचं मंडळाची का reel तुला? हा मग तसं काहीतरी तुम्हाला बनव. बोलला मग काय? जसं की मी, अरे भाई माझी एक मैत्रीण आहे 200K वाली, ती आली आहे इथं. आपलं फेमस तिचा आपण सत्कार करू जरा. जरा कळलं? एक फुल देऊ गुलाबाचं चलो, सुसू जाणार. आणि एक मोदक देऊ. चालेल, तू काय कट नाही करायचा, ते कट नाही करायचं. भाई ही गोष्ट नाही कट होणार आता. हे बघा ही पण पब्लिक चालले कुठतरी फिरायला. मला भारी बॉम्बे, इथं- बॉम्बे, बॉम्बे. काय लागलं? आई, झोप पडलं वाटतं. बघ बघ अरे उडावलं का काय मामा? चला काहीतरी खाऊन पिऊन घेतलं याला. माझं वजन चेक करायचं आहे. पैसे आहेत का चिल्लर? असं का असं झालं बघ. नाही ना, बिना कॉईनचं काहीच नाही दाखवणार. कॉईन लागेल ना. एवढं हुशार येतोय. हा ना आहे. बिना कॉईनचं काहीच नाही दाखवत आहे. उभा राहिलो तरी तसंच आहे. पहिलं नॅचरल कॉल करून घेऊ आपण. पहिले खाऊन जाऊ. नाही ना खाऊन नाही, पहिलं जाऊन येतो. काय अंडे हे? तू घेतलंय तुला माहिती. तू काय बोललास ते? त्याला सँडविच बोलतोय, काय दिलं त्याने? तिकट खारी बोलतो याला. तिकट खारी. मग काय बोलू, चिकन खारीच बनलं, काय नाही तर काय. हे घे चल दिप्या. कोणाचं काय कोणाचं काय? बनवून घेत होतो पण बनवून नको रेडी. शाळा आहे. धन्यवाद. कांड झाला कांड. हे बघा हे बघा. फुल एन्जॉय मध्ये होतो, एन्जॉय मध्ये. अख्खे एन्जॉयमेंटचे वांदे झालेत आमचे. ते घ्यायला पाहिजे ती मशीन ती टायर पोवायची. भाई त्याकडे स्टेपनी आहे, त्याला तुम्ही हे समजताय का? कसं पोहोचून आम्ही आता? आम्हाला 4 वाजता इथं पोहोचायचं होतं. लोड नका घेऊ रे तात्या. तात्या लोटणार बी बघ, अंकुश चालवायला लागला. आता तुम्हाला दाखवतो स्टेपनी कशी बदलायची. कंटेंट नाही रुकना चाहिए बॉस. किती मी सिरियस. हे आपलं ते काळं आहे की. इथंच लाव. दिप्या बघ ना, दिप्या जसं का मेकॅनिकल इंजिनियर आहे तसा बसलाय तिथं मधल्यामध्ये. झोप आता. मग आता दादा काय करताय तुम्ही? दादा करत्यात रताळ. मस्त रे. बारा उचलून आहे ना, आहे तिकडे. आले मोठा होतोय. इकडं बघ. चपटावाला आहे का चपटावाला? ए सुजलेला कांद्या. तसं ऐका बघ दुसरीकडे. आता पुढची रिपोर्टिंग थोड्या वेळात देतो. हा ड्रायव्हर असून याला माहिती नाही स्टेपनी कशी बदलायची. पंक्चर नॉर्मल आहे रे, रस्त्यात दगड असतात. तिकडे गॅरेजवाला आहे, मुद्दाम टाकलाय. खाली कमेंट करा, वाव! खाली कमेंट करा गॅरेज कुठे. जानबूझ के वो खिलाड़ डाला है, इसलिए वो पंक्चर हो गया.
आले वरती आले थोडं. अरे ते ढिलं कर त्याच्या आईला. डिले करायला लागेल नाही तर मग फिरणार असं. शो इस पे लात मारना पड़ता है, हाथ से नहीं खुलता. ये देख किधर कर रहा है. हँडब्रेक खिचाय का त्यांच्या. ए जा, हँड ब्रेक कुठे आहे माहितीये का? कुठे आहे हँड? बाबा हँडब्रेक करणार तर गाडी पुढे घेशील. चालू नको करू हँडब्रेक मध्ये ये मध्ये. खेचला रे खेचला. बरोबर खेचलास. दगड लावलाय ना खाली, मागं लावलाय त्यांचं. काय बोलला पुढं लावायचं दगड तू कोण? या बाण लावलेलं का बाण? कोण? नाही जॅक चढतोय. जॅकचा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. नट डिझाईन होता नवीन आहे ड्रायव्हर. माझी बॉडी आहे का तेवढी. अरे तू हे कर. हे बघा टाईट असतं ना. कर ना बाबा. अच्छा तू कर रहा है. अरे इकडे टाईट असतं ना. मग बघ हे ना स्क्रू कुठं खुलतो ते ना माहिती यांना अजून. तर मी ह्या साईडला पळायचो जेव्हा गाडी प्रॉपर काय गॅरेज वाले आम्ही. हवेतच आहे काय नाही ते दे इकडं. खाली काय पूर्ण? अरे खालीच घे, काढ. त्यांना माहित आहे कोणाला. अरे त्यांचं काय ते कर. अरे एवढं आपण काही प्रोफेशनल एवढं का पहिल्यांदा आले का असं करताय. शिवी नका देऊ. आता मी उठू. आता मलाच काहीतरी करायला लागला आता याच दादाने सांगितलेलं आम्हाला पंक्चर आहे. आता हाच दादा आम्हाला खोलून देणार आहे टायर. हे शहरात राहिलेलं माणसाच्या अंगात काहीच ताकद नाही. हे बघा हा एक त्यातला आणि हा एक. तो मेन नाही तो शिकतोय रे. आम्ही ड्रायव्हर आहे. दादा निस्ता जोर लावतोय. हॅलो खालचं खोल दादा, खालचं खोल की सगळं पहिलं. कालचा बोललास ना. आणि दादा यो तोच राहील. तिकडनं असं नाही जाणार. सर हात कर ओढाचा. अजून एक मस्का पाव चारतो पाहिजे तर. पुढे चहा पाचतो पण नको बस भाऊ करू नको दिले आता हे कर. बोले बस थांब दाखव जरा पाना. आता फिरल ना. अंडे इकडे दाखतोय बोललो. अरे म्हणून तू त्या साईडला बोलतो त्या साईडला कर. मी ह्या साईडला उभा राहून करत होतो ना. मी गेलो होतो बाबा याला. अरे तू ह्याला होतास ना, मेकॅनिकला होतास ना तू टाटा मध्ये. ITI केलं त्यांनी त्याच्यामध्ये. बरोबर लवकर हा ते चेमल रे वजनाने म्हणून लोखंड असलेला खाल्ला. अरे याला शान बसवलं स्टाईल मध्ये याला भरीन. लिंबू फिरवला तो. माझ्या टायमीला असले जॅक बिक नव्हते. माझ्याकडे हायड्रावाले होते, पंपवाले. ते भारी. हो आम्ही समजू शकतो दाद्या. पहिल्यांदा झाले असं काय. चिडचिड होते का बस. काय ना चिडचिड बिडचिड व्हायला. हीच तर मजा आहे फिरायची. फक्त दादाने घरी व्हिडिओ बघितला पाहिजे. चिन्या तुला टाईस स्टेपने ना लावतोय. चिन्या तुला याच्यापेक्षा मोठी स्टेप क्लाउड बघायचे टायर बघतोय. क्लाउड गॅदरिंग बघायची आम्हाला जाऊन तिथं. या हातात धर की असं असं धर, असं उलटा कर की हात. तू हात वरी कर. अरे हा असं फिरव आता कर. तू हात ताकद भेटेल. नाही तुझं नाव का दादा? आकाश. आकाश दादाला फुल इज्जत. ब्लॉग बघ तुझं नाव येते फेमस.
झालं काय घे अजून थोडं वर घे थोडं वर काय घे आला आला थोडं वर घे नाही आला घे थोडं वर घे भाऊ आता टायरीत हवं आहे दादा या टायरीत हवं गेली बसणार घे कैसे गुंडे बनोगे रे तुम लोग. ए टाटा, आमचं ठीक आहे आम्ही करतोय तरी तुझं काय मी महत्वाचं काम करतोय. ब्लॉग करून आता जे ब्लॉग बघून जे पुढची पिढी शिकणार. समजा आर्मीत गेला तरी टायर पंक्चर झाला. आर्मीत गेला बघितलं आता. पोलीसमध्ये तुला आता राजगडला चालले का फिरायला हा, तुला कुठेतरी बघितलंय कोपर करण्याला. तू का माहिती तुझा चेहरा आमच्या सगळ्यांना ओळखीचा वाटतोय. मला ओळखीचं वाटतं. व्हिडिओ मध्ये बघितलं का वाटतं. फोर मधला आहेस का? फोरचा आहेस का? हे घ्या थोडं टाईट करा. बघा कुठं न्यायचे तुम्ही याच्यातले नाहीत. आम्ही ठीक आहे रे पण व्हिडिओ काढतो त्याला पहिला पडवला पाहिजे त्याला कुठं तर न्यायचंच लायक. आणि आमच्या दोन आहेत ते सर्च करतायत. आता मेकअप पण आला व्हिडिओसाठी नाही रे, बिचारीचा मेकअप उडालाय. पोहोचू ना आपण 4 पर्यंत. अरे तसंच होतं ते तसंच असतं ते याने उचललं. त्याने काय झालं विचारलंय त्याला ते वर कसं काय वरती गेलो. मग आम्ही तिघं बाहुबली होतो. हे उचलला. तसं नाही पण ते- अरे आम्ही त्यांनी उचलली काय विचारलंय ते कसं काय वर गेली इथं टायर होतं ना खाली अरे आम्ही गाडी उचलली हे बघ हे मी खेळतो आता टाइमपास म्हणून चाललंय खाली. तिथे. काय काय बोलतात त्याला मग आता ते गेले कुठं बघ आता. जरा कुठं होतं ते वर होतं का? मग ते निसटलं निसटलं आलं बाहेर. अंड्या फुल टाईट करा, नाही तर तुझ्या नादात आम्ही जायचो. नाही तर नंतर माहिती पडायचं एक टायर बाहेर निघून पडलं. अजून 50 किलो वजन असेल तेवढं नको दाखवू जरा. जास्त चालेल. आलाय बघ ना बुट बिट घालून, जसा फार्म हाऊसला वगैरे चाललोय कुठं. वरनी सनस्क्रीन घेऊन आला. सनस्क्रीम, अरे नाही ते सांगितलेलं कोणीतरी सनस्क्रीम वगैरे घेऊन या म्हणून. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन काय घेऊन जाऊ. दोन अरे थांब ना चिन्या. लावून बघा त्याच्या उभा राहा. करून बघ हे. गाडीची बॅटरीज उतरली, आता धक्का देऊन स्टार्ट करायच्या गाडीला. कमाल 2 मिनिटं हे दगड काढ. चिनो, अरे मग गाडी ढकलू तर दे माग. ए माग ढकल. दे धक्का. ए आणि बोर्डाचा फोटो काढ पटकन. व्हिडिओ कोण काढ इथून. सो गाईज आत्ता सध्या आम्ही केले आहे राजगडची ट्रेकिंग चालू. अशा प्रकारे हा मॉर्निंग व्ह्यू आहे. थोडा जो स्टार्टिंग झाला आहे व्ह्यूसाठी. खूप छान असा व्ह्यू आहे. मला तर खूप आवडला, पण अजून आमचे मित्र मागे आहेत, सो यांना थोडा टाईम लागेल. गाडीचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे. सांगेल ओमकार तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे कंटिन्यू. असं बोलतात राजगड नाराज नाही करत, बघूया किती नाराज नाही करत. स्टे ट्यून. आणि मेरा विलेज. अभी लो जून महिन्यात पण असा निसर्ग असू शकतो. हा दिसते. हा
चल मी अनिकेत, तर ओमकारच्या चॅनलवर मीच ब्लॉग बनवणार आहे. तर आपण रायगडच्या टोकावर पोहोचलेलो आहे. फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला राजगड दिसतोय. माझ्या मागे बघू शकता, हा राजगड आणि राजगडचा विस्तीर्ण असा परिसर. ते इथे रुमाल दे राज. इकडे बघ सिंबा. ए सिंबा, मला तिकडे जायला लागतं. मला आता त्या साईडला बघतो तुझ्या. आता बघ मध्ये घेते माझी खिडकी. तो म्हणते मी याला ओळखत नाही, हा आलाय कुठून ना. आता तिकडे बघतो तुझ्या आईला त्याच्या. आ, एक्स्ट्रा आहे. आले आपल्याकडे. बघतो आता बघ. चिन्या हातात नको चालू, डायरेक्ट गेल तो. डायरेक्ट येतो हा. डायरेक्ट गेल नको चालू. या गडावर यायला खूप प्रॉब्लेम आले. गाडी बंद झाली, परत तिकडे लेट झाला, परत वाटलं आम्हाला भेटणार का नाही बघायला. जे म्हणतात राजगड कधी स्नानच करत नाही, ते गोष्ट खरी आहे. ही बघा, तर आम्ही आता इथून पुढे जाणार आहे संजीवनी माचीगड. हा संजीवनी माचीगड जायचा मार्ग आहे. काय उपकार आहे? हे बघ चिन्या. हॅलो गाईज, तर आम्ही चाललो आता संजीवनी माचीला. तुम्ही बघू शकता असं खूप प्रकारे छान व्ह्यू आहे. आणि ही आमची माव आहे. आमचा ब्लॉगर जो की काय ब्लॉग करतो आम्हाला समजत नाही. असा उभा राहिला फक्त. काय बोलायचं, काय बोलायचं सर. सर बिग फॅन सर. सर सर बिग फॅन सर. पण तो चुकीचा अँगल आहे तो. सर अँगल कसाही असेल, तुमचे बिग फॅन आहे सर आम्ही. अरे असे इग्नोर करू नका सर. वन सेल्फी सर. सध्या मी बिझी आहे सध्या. ये काय देखो ब्लॉगर और 200 रुपए की टोपी लेके नखरे कर रहे हैं. फुकटचे फोटो काढण्यासाठी आलेली माणसं. तो बिचारा मेहनत ज्या करणारा. एकट्यासाठी मेहनत करतोय. हे बघा माणूस बघा हा तुमचा. फायदा घेणारी माणसं. स्ट्रगल बघायचा टाइमर लावला नाही तो. 1 0 झाला. आता आम्ही तो पॉइंट कुठला होता? संजीवनी माचीचा जायचं. संजीवनी माची साईडला हा आहे प्रस्ताव. हत्ती प्रस्तर. सध्या उन्हामुळे दिसत नाहीये, पण इथं पूर्ण हत्तीची एक प्रतिमा दिसते. जर व्यवस्थित बघितली आता बघा दिसेल. आणि तुम्ही जर निरखून बघितली ह्याला जर उभं बघितलं ना तर तुम्हाला गणपती दिसेल. म्हणजे हातीसारखी प्रतिमा दिसली त्यामध्ये. आता आपण पोहोचलोय सदर जवळ. आणि की तुम्हाला दाखवलं आता. हे होतं त्या काळाचं सदर. पूर्ण आता सध्या पडलेल्या अवस्थेत आहे. फक्त काही औषध राहतात जे आपण फक्त बघू शकतो. सदर वास्तू ही खरं म्हणजे भरपूर गरज आहे संवर्धनाची या वास्तूला. राजगड सारख्या गडावर
अशा चांगल्या वस्तू पडलेल्या स्थितीत बघणं खूप दुःखद आहे किंवा वाईट वाटतं. अशा वस्तू पडलेल्या स्थितीत बघणं म्हणजे. आता भिंतीच्या मध्ये एक तुम्हाला दर भेटून इथून ना जर कोणी खालतून हे केला हमला वगैरे केला तर इथून ते हे सोडायचे गरम तेल वगैरे सोडून द्यायचे याच्यामध्ये. आणि हे पाण्याचे टाकी लगातार आहेत. एक अजून ही मोठी टाकी 2 अजून त्या साईडला एक आहेत. आणि तिकडे त्या ह्याला लाईनीने टाकले लाईन सावकाश. हा एकमेव असा गड आहे जिथं दुहेरी तटबंदी आहे. हे बघा अजून तात्या वाघ हत्ती आहे त्याच्या ह्याच्यात हत्ती आहे म्हणजे त्या काळात एवढे मोठे प्राणी होते. तसं नसतं. राजगडाच्या दुहेरी तटबंदीमध्ये आलो आहे. जे संजीवनी माचीच्या अगदी टोकाला तिथं संजीवनी बुरुज लागतो तिथून रिटर्न येताना हा रोड लागतो. याची बांधणी अशी केली, या दुहेरी तटबंदीची बांधणी अशी केली की जर कोणी या साईडने हमला केला चुकून हा बुरुज धक्का लागला या बुरुजाला तर हा बुरुज भक्कम राहील. व तसेच इथे भरपूर ठिकाणी असे बाहेर निघलेल्या गोष्टी पण आहेत त्या तुम्हाला पुढे दिसतील. ते काय ते पण तुम्हाला पुढे सांगतो. आता हा इथून असं पुढं आलो ना तू चल पुढं हँडल दे एक बॅग. इथे एक चोरवाट आहे बाहेर निघायला ती दाखवतो तुम्हाला. थोड्या शिड्या बारक्या आहेत या अजून या मुद्दामून तशा ठेवल्यात त्या. हा हा ना काय माहितीये का तेव्हा तिथून आलास ना तू डायरेक्ट खाली जायची वाट नाहीये. अजून हा च्या गावात पडलो. इथून बाहेर निघाला एकदम छोटासा रस्ता नाही आहे. रस्ता ये नाही तर. इथून. माझा गाडी उडे तर इथून लक्ष ठेवायला आहे. एकदम लहान एकदम आहे बघ एकदम लहान म्हणजे झोपूनच यायला लागतं अक्षरशः. आणि हे बघ तटबंदी आहे कारण इथून फक्त लक्ष ठेवायला कुठून येत आहेत माणसं. अजून इथून मावळ्यांना रस्ता माहित असणार हा. इथून लक्ष ठेवण्यासाठी होतं हे सगळं. बेसिकली हे जर मावळ्यांवरती आक्रमण वगैरे झालं तर ही गोष्ट कोणाला माहिती नाही की ही गोष्ट इथं आहे म्हणून. जर कोण पण असं धावत धावत आला हातात तलवार घेऊन तर तो एल्बो इथं असा लागतो आदळणार त्याच्यावर. हा तर याच्याने समोरच्या सैनिकांना डिस्टर्ब होतं ते. हातातलं जे तलवार असते ती त्यांच्या हातातनं दुखापत होऊन पडते ते त्यासाठी आहे खास. म्हणजे आपल्या मावळ्यांच्या बचावासाठी. बसचं काम नाही. चल साईडला साईडला तर हो. चल हा बघ याला माहित आहे प्रॉपर म्हणजे मॅनेजमेंट माहित आहे याला. तो होता तेव्हा आता याला 1 तास आम्ही पप्पा आहे इथं. 1 तास 5 मिनिट झाल्या. पप्पा आहे. हा झालं.
प्रॉपर एकदम इथं थंडक बिंडक काय बोल गाडी चालू ठेव. नसं नुकतं सांग म्हणजे आम्हाला हात द्यायला. नाही होणार माझ्याकडून. होणार कडक. पोलीस भरती चल, व्हायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि संपला पहिली अवदसा पहिली नसकोंडी आणि अशा तरी परत पहिला हादरा. पुन्हा एकदा थांब सोड थांब. तो स्वतःला आपल्या आत्मविश्वास, सिद्ध करतोय. जिद्द छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आणि एक निष्ठा स्वतःच्या दमावर शाबास. आणि सदर सदरेचा आतील भाग दाखवू शकतो. सोळामाची थोडी सद्यस्थितीत असताना व संजीवनी माचीवर जे आपण जातो त्या ठिकाणची सदर मोडकळी चाललेली आहे ह्याच्यापेक्षा जास्त. आपण निघू ह्या येतच अरे हो ए ऐक ए पुढच्या गावात जाऊ आपण. तू मला पंक्चर गाडी पर्यंत. बाप आता तुझ्या फोन मध्ये आम्ही फोटो काढ रे आपल्याला मागणे जरा बसलेलो असं. बस असा मस्त आहे रे क्वालिटी. फक्त पोल पाडू नको मस्त सगळे खाली पोहोचल्या वाटतं ते बघ. पुरी मागे टाकून आपलं दिव्यामध्ये ती एक ह्याची पावडर आहे पावडरची पावडर यार मला खायची होती यार ती पावडर. हापसी हापासतात पण पाणीच येत नाही. खूप कष्ट केले पोरींनी. बसा त्या साईडला. इथं बघ पाणीच पाणी. बस बस पाणीच पाणी आहे पण आपलंच नाही. बस बस तिकडे बस. नाही नाही आंबट आहे. काका हो काय जांभळ खातात. तिला द्या इथेच ठेवा तिला. आंबट आहे. चिनिया ते बघ ना अख्खा गच्च उचललं त्यांनी. हावरट धोंडेवाडीतले हावरट कंपनी दिव्या धोंडे तू बघ मॅन फ्रॉम बाजीरावची ए पोरगी. दिव्या विकायला घेते का काय तिकडं. सर्जेराव सॉरी सर्जेराव. अरे यार ते आंबट आहेत. अरे हिने खाल्ले यार आंबट आहेत. एक एक टकळा ते सगळ्यांना. चल अरे बरोबर लागलं. आफ्टर पार्टी हॅवी ट्रॅक नंतर हॅवी लंच.